मराठा आंदोलकांबरोबर तुमची सातत्याने चर्चा सुरू आहे. मात्र दुसरीकडे हाकेंचं असं म्हणणं आहे की अनेक मराठा नेत्यांनीच आरक्षण लाटलेलं आहे, ते ओबीसी झालेले आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या पत्नीचं जे आरक्षण आहे ते ओबीसीतून त्यांना मिळवून दिलेलं आहे. मागे एकदा बोललो होतो कुठंतरी की ते हाकेंची हाक कुणी ऐकायला तयार नाही, त्याचे वैफल्य आहे. काहीतरी बे 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 ब- अशी कोणत्याही कोणत्याही परिस्थितीचं विधान त्याचं विपर्यास करायचं असं की जो लढा चाललेला आहे तो मराठा आरक्षणाचा सुरू आहे. आता ज्यांना आणि पहिल्यापासून हीच भूमिका शासनाची आहे आणि आरक्षण समितीचा अध्यक्ष म्हणून माझी आहे की आम्हाला दुसऱ्याचं आरक्षण नकोच आहे ना. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता ते आरक्षण आपल्याला पाहिजे. आता त्याला काय कायदेशीर अडचणी आहेत म्हणून सरकारनं माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली अनेक निर्णय आता आपण केले. म्हणजे शिष्यवृत्तीचे निर्णय असतील, सारथीच्या माध्यमातून निर्वाह भत्त्याच्या काही योजना आहेत, मुलांना PhD करण्यासाठी लागणारी काही आर्थिक मदत आहे. अनेक योजना आपण सरकारने घेतलेल्या आहेत. किंवा नागरिकसंख्येमध्ये निर्माण करून काही मुलांना आपण जवळजवळ सेवेत थांबून घेतल्या आपण. म्हणून शासनाची भूमिका दुसऱ्याला काढून देण्याची नाहीच आहे ना. मला वाटतं लक्ष्मण हाकेंनी आता ते मला वाटतं त्यांची विधान परिषद वगैरे मिळवण्याचा धडपड चालू असते पाहिजे असं माझं मत आहे. मात्र जरांगे